देवळी तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला आहे, पण मात्र अवैध वाहतूक बाभुळगाव तालुक्यातून होत आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील वर्धा नदी पात्रातील रेती घाटांचा लिलाव झाला असून सध्या तांबा, हिवरा कावरे, बाभुळगाव, बोवडे, निमगव्हाण, वाघोली, आपटी आणि सावंगी एंडे या घाटांमधून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू आहे. मात्र या कायदेशीर लिलावाच्या नावाखाली बाभुळगाव तालुक्यातून रेतीची जी वाहतूक होत आहे ती पूर्णपणे नियमबाह्य आणि अवैध असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुलगाव आणि देवडी येथील रेती व्यावसायिकांनी या भागात उत्खननाचा सपाटा लावला आहे. बाभुळगाव तालुक्यातील मुबारकपूर, सौजना, अष्टरामपूर, तांबा आणि नांदेसावंगी ही गावे वर्धा नदी पात्राशी जोडलेली आहेत. या रेती घाटांचा अद्याप लिलाव झालेला नाही. अशा नांदेसावंगी, तांबा आणि सौजना सारख्या घाटांमधून राजरोसपणे रेती चोरली जात आहेत. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या हे प्रकार सुरू असताना स्थानिक महसूल प्रशासन मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. बाभुळगावच्या तहसीलदारांनी रेती तस्करीला लगाम घालण्यासाठी मोठा गाजावाजा करत 6 ते 7 भरारी पथके तैनात केली होती. मात्र आजवर या पथकाकडून एकही मोठी किंवा ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही पथके केवळ नावापुरतीच आहेत की काय, असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे. रेती तस्करांचे साम्राज्य एवढे प्रबळ झाले आहेत की त्यांनी जिल्हा स्तरावरूनच सेटिंग केल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. जर वरूनच अभय मिळत असेल तर स्थानिक प्रशासन कारवाई करण्याचे धाडस दाखवणार तरी कसे? महसूल विभाग आणि खनिकर्म विभागाची ही चुप्पी तस्करांच्या पत्त्यावर पडत असून यात प्रशासनाचे हितसंबंध जोपासले जात असल्याचा संशय बळगावला आहे. अवैध वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था होत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने रेती तस्करांपुढे शरणागती पत्करली की काय? या तस्करांना रान मोकळे करून देणारे सूत्रधार कोण? बाभुळगाव तालुक्यातील या उघड माथ्यावरील लुटीला लगाम कोण लावणार, असे अनेक संतप्त प्रश्न आता बाभुळगाव शहरातील जनता उपस्थित करीत आहेत.